मित्रांनो आगीन गाडी आली, आगीन गाडी जिकू 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 आगीन गाडी। चला पाहूया पूर्ण व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरुवात करतोय आपल्या पेन मधून। जाऊया आणि आपण इंदापूर पर्यंत आपण बघूया रस्त्याची कंडिशन कशी। तर बघा पेन वाशी नाका आहे आपला। तर वाशी नाक्यावरचा फूड मॉल फेमस आहे, तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो। आणि हा आपला समोर येतोय वाशी नाक्याचा वर समोरचा ब्रिज, म्हणजे आपण वडखलला एंट्री करणार। आणि गाईज बघू शकता हा बघा वडखलला जाण्यासाठी ब्रिजवरून आपण आलो आहे। आणि ॲक्च्युली हा बायपास आहे। आणि हा समोर बघा इथून अलिबागला तुम्ही खाली उतरू शकता लेफ्ट साईडनी खाली जायला, म्हणजे अलिबाग साईड जायला। आणि आपण आता चालू आहे ब्रिजवरून। आणि ह्या ब्रिज म्हणजे आपला वडखलचा सर्वात मोठा ब्रिज। आणि राईट साईडला बघू शकता JSW कंपनी। फायनली गाईज बघू शकता हा मोठा ब्रिज आहे आणि खूप छान मस्त ब्रिज बनवला आहे। आणि एकदम रस्ता पण टकाटक आहे गाईज, त्याच्यात काही वादच नाही। आणि आपली सर्वांची आवडती, कारण की आवडती नाही परंतु फेमस असलेली कंपनी म्हणजे JSW, खूप मोठी कंपनी आहे, वडखलमध्ये फेमस आहे मित्रांनो। पाहू शकता इथे म्हणजे आपल्याला गोवा साईड जायसाठी आपला राईटला हा कंपनी लागतो मित्रांनो। तर बघा JSW कंपनी आहे लागलेली आहे। फायनली गाईज आपल्यासोबत आज गणेश दादा आहे। गणेश दादा आता आपण गणेशाला घेऊन चालले ते त्याला गावाला, आणि आपल्यासोबत आलेत ते, त्यांना आपण गावाला सोडू। आणि त्या साईडला त्यांची आई आहे, म्हणजे आपल्या प्रसादाची आई आहे। आणि आपला गणेश शेठ स्वतः आहे, त्यांना आज चालत एन्जॉय करायला गावाला, म्हणजे आता त्यांना सुट्टी झाली चालायची, तर सुट्टीच्या मुळे ते चालत फिरायला गाव तीन एन्जॉय। आता महिनाभर येणार नाही तोंड दाखवायला आमच्या गावात पुन्हा। ते काही बघत होतं पाणी झाडं बिडं आणि मस्त झाडं लावलेली आहेत गाईज। तर आता आपण वडखल गावाच्या पुढे गडप गावामध्ये आलो मित्रांनो। गडप गावाचा प्रवास आता इथून चालू होते पुन्हा बघूया आता गडप गावाचा हा रस्ता बघा। आणि याच्या इथून आपल्या गावाच्या वरून इथून बघा ब्रिजचं काम चालू आहे गाईज। तर ही माती टाकली इथे, कारण की इथून स्टार्ट होणार ब्रिज आणि ते गडप गावाच्या पुढे जाऊन एंड होणार। तर हा बघा काम चालू आहे आता देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो। आपला पोकलन पण काम चालू आहे, म्हणजे काम ऑन द वे सर्वकडे काम चालूच आहे मित्रांनो। म्हणजे काम फास्ट चालू आहे, फक्त काय थोडेफार डे आणि थोडेफार आता ते कामाच्या मुलं रस्त्याची आपली कंडिशन थोडीशी खराब आहे, बाकी काय विषय नाही। आणि तुम्ही स्वतः बघू शकता मित्रांनो काम जोरदार चालू आहे, सर्वकडे काम स्टॉप असं नाहीच कुठे, सर्वकडे मशनी वगैरे लागलेले आहेत, माणसं वगैरे काम चालू आहेत बघा। आणि हा आमचा गडप गाव, आणि हा गडप गावाचं बघा टनल आहे इथून, म्हणजे आतून एंट्री आहे आणि वरून ब्रिज आहे गाईज। तर चला पुढे आणखी बघूया, पुढच्या गावामध्ये जाऊ आपण, थोडंसं गाणी ऐकूया। तर आपण आता गाव सोडून आल्यानंतर बघू शकतो मी खड्डे थोडेसे लागले, कारण की कंजेक्शनमध्ये आपल्याला थोडेसे खड्डे लागतातच गाईज, एवढं काही विषय नाही। तर पाबल आला आपल्याला, तर पाबलचा ब्रिज बघूया मित्रांनो। हा ब्रिज आहे इकडे, आणि ब्रिजचं देखील काम ओके, म्हणजे बहुतेक काम तुम्हाला मित्रांनो ओके दिसणार आहे गाईज। तर चला थोडंसं पुढे जाऊ आणि पुढचा कंडिशन काय होते, काय रस्ता आहे कसं नाही, आणखी बघूया आपण पुढे जाऊन मित्रांनो। चला थोडंसं पुढे।
तर मित्रांनो बघू शकता आपला राईटला व लेफ्टला पण दोन्ही साईडला आपल्याला पेट्रोल पंप उपलब्ध भेटतात, म्हणजे नागोठण्याच्या थोडासा मागे. तरी आपल्याला रस्त्यात पेट्रोल पंपाची देखील टेन्शन आहे की हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोकेशनला आपल्याला पेट्रोल पंप आहेतच. तर चला आपल्याला आता बघू शकता आपण गाडप कामटेम सोडल्यानंतर आपल्या पुढे पण पंप भेटला आपल्याला. राईट लेफ्ट दोन्ही साईडला 2 नवीन पंप पडलेले आहेत. तर चला पुढे आता बघूया थोडंसं रस्त्याची कंडिशन काय चालू आहे काय नाही. आता नागोठण्यात जाऊया आपण. आणि हा बघा नागोठण्यात आपण आलो तर इथे देखील आपला CNG पंप लागला मित्रांनो बघू शकताय. नागोठण्याचं जस्ट थोडासा 1 किलोमीटर मागे CNG पंप आहे राईट साईडला आपल्याला, म्हणजे मुंबईला जाताना मुंबईच्या साईडला आपल्या राईट साईडला आहे. तर चला आता आपण नागोठण्यात जाऊया. इथून तर रस्ता अजून टाकायला काय मित्रांनो बघू शकताय, रस्ता एकदम मस्त मक्कन आहे. थोडासा मजा करूया. आता पुढे जाऊया आणि पुढे आतमध्ये कसं आहे बघूया, कारण की मला तर माहिती आहे नागोठण्याचा आता अगोदर आपला रस्त्याचं काम चालू आहे गाईज बघू शकताय बघा. कारण की तिथं पण ब्रिजचं काम चालू आहे बघा. हा ब्रिजचं काम चालू आहे गाईज. इथून ब्रिज चालू होतोय, तो नागोठण्याच्या स्कूलच्या अलीकडे उतरतोय आणि नंतर पुढे जाऊन नागोठण्याचं मेन सिटीमध्ये पण ब्रिजचं काम चालू आहे. तर आता आपण सध्या तरी सर्व्हिस रोडनी चालू आहे गाईज. तर सर्व्हिस रोडनी चालू आहे आपण आता आतमध्ये. चला थोडं आतमध्ये जाऊया आणि कंडिशन कसं आहे तर आपण गाण्यामध्येच एन्जॉय करूनच बघूया मित्रांनो. बघा तुम्हाला दाखवतोय मी व्हिडिओमध्ये या की कंडिशन रस्त्याची काम चालू आहे गाईज. हा बघा. आणि प्लस नागोठण्यामध्ये देखील आपल्याला बघा लेफ्ट साईडला इंडियन ऑइलचा पंप भेटला मित्रांनो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक लोकेशनला पंप आहेत, म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही. तर हा आपला टनल आहे नागोठण्याचा. इथून आपण राईट मारला मित्रांनो, तर या राईट मारला तर तुम्ही इथून रोहाला जायला रस्ता आहे मित्र बघा. रोहा आपण घाटातून जाऊ शकतो मित्रांनो आपण. तर चला बाहेर आलो आपण आणि इकडे बघा आता हा इथे ब्रिज एंड होतोय आणि इथून परत आता आपण मेन नागोठणा सिटीमध्ये एंट्री करूया आणि सिटीतला देखील काम कसं चालू आहे ते बघूया आता. आता आपण नागोठणा गावात पोहोचलो मित्रांनो आणि हा नागोठणा गाव आहे गाईज. आणि इकडे आपला नागोठणा स्टेशन आहे लेफ्ट साईडला. तर पाहू शकतोय हा नागोठणा गावात पण देखील काम परफेक्ट बघा. इथे देखील ब्रिजचंच काम चालू आहे गावाच्या आतमध्ये आणि बाहेरचं एक ब्रिजचंच काम चालू होतं गाईज. ॲक्च्युली हा ब्रिज होते, हा ॲक्च्युली स्टेशनला जाणारा मार्ग आहे. स्टेशनला जाण्यासाठी हा ब्रिजचं काम चालू आहे इथे. हा इकडं स्टेशन रोड जातो बघा, नागोठणा स्टेशन रोड. हा स्टेशनसाठी ब्रिजचं काम चालू आहे गाईज. आणि इकडे स्टेशन आहे, मेन नागोठणा स्टॉप आहे. हा चौक आहे नागोठण्याचा बघू शकतो मित्रांनो. मेन नागोठणा तिथे बस थांबू शकतो. तर हा नागोठणा ब्रिज मेन आहे आणि हा मेन गावाची एंट्री इकडनं आहे नागोठण्याची. खूप सुंदर वाटते मित्रांनो. बघा शकताय आपला सुकेली खिंड हा फेमस आहे नागोठण्याची. तर कसा एकदम नजारा वाटतो आणि कसा व्ह्यू तुम्ही नक्की लाईक आणि कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. तर आपल्याला बघा सुकेली खिंड उतरल्यानंतर बरोबर खाली परफेक्ट मध्ये आपल्याला इथे टोल नाका मिळतोय मित्रांनो. म्हणजे अजून चालू नाही झालं मित्रांनो, कारण की रस्त्याची कामं पूर्ण झाली नाही त्यामुळे टोल नाके चालू झाले नाही. तर बघा टोल नाका लागतो हा सुकेली खिंड सोडला होता बघू शकता. आणि पुढे आल्यावर बघा आपल्याला लेफ्ट साईडला पुन्हा देखील CNG पंप लागतोय, ते पण देखील नवीन पडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहेतच, काही टेन्शन घ्यायची नाही. आणि थोडंसं पुढे नाही जात तर राईट साईडला HP पंप आपलं डिझेल पेट्रोल तिथे देखील मिळतोय मित्रांनो. का तर कोलाडच्या लगेच मागे आपल्याला सुकेली खिंड सोडल्यावर लगेच मिळतोय. आणि आता आपण जस्ट त्याला कोलाडमध्ये एंट्री करतोय आणि बघू शकता नजारा आपला वरून ट्रेन आगीन गाडी आपली चालली. चिकू आगीन गाडी तुम्हाला तर माहिती मित्रांनो, लहानपणी आपण हा शिकलो होतो धड्यात शाळेत जाऊन आपण. तर मित्रांनो आपण आता कोलाडला एंट्री करतोय आणि कोलाडमध्ये आपण आलोय गाई. तर चला कोलाडमध्ये जाऊया पहिलं आपण. नमस्कार. तर आपला कोलाडमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता कोलाडमध्ये एंट्री केलेली आहे. तर फायनली आपला कोलाड सिटी तुम्ही बघू शकता आणि राईट साईडला माझ्या बरोबर ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो. आणि बघा मस्ती देखील चालू आहे आणि काम जोरदार खरंच म्हणजे चालू आहे. तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहू शकता मित्रांनो, काम आपलं भरपूर फास्ट होतोय.
पूर्ण मुंबई ते गोवा हा रोड पूर्ण फास्ट प्रमाणेच करणार आहोत. आणि बघा थोडासा रस्ता बघा तुम्ही आता काहीच, कारण की काम चालू असल्यामुळे थोडासा आपला कंडिशन थोडी रोडची बॅड दिसतोय, ना तर बाकी रोड तुम्ही काहीच बॅड नाही घेत काहीच, पूर्ण एकदम मक्खन आणि तिलगुलपणा आहे. तर मित्रांनो कोलाड संपल्यानंतर बघा थोडासा पुढे आल्यानंतर आपल्याला राईटला HP नवीन पंप मिळतो आपल्याला. तर चला पुढे जाऊ आपण आता. फायनली गाईज आता आम्ही आलेलो आहेत इंदापूरला, आणि इंदापूरची सिटी तुम्ही बघू शकता. इंदापूरचा अजून तरी वन वेच आहे, कारण की आपला बाहेरून रस्ता जाणार आहे. आता तरी तुम्हाला वन वे बघायला भेटतोय, परंतु वन वे जरी असला तरी हा चांगला रोड आहे अजूनही. पहिल्यापासून ते आजपर्यंत रस्ता टकाटकच आहे वन वेचा, म्हणजे इंदापूरचा आतला सिटीमधला रस्ता. तर बघू शकता तुम्ही स्वतःहून बघा, काय टेन्शन नाही काहीच. मस्त कंडिशन आहे रस्त्याची. जे पहिलेचा रस्ता होता तो काहीच खरंच मस्त होता आणि सुंदरही होता. तर बाबा बाबा मस्त बघा, तर मंदिर बघू शकता आपला कडकच काहीच. तर चला पुढे जाऊ आपण, प्रवासात चालत राहू. आणि आम्ही घेतो खायला चिप्स गाईज. तर चिप्स मी खाऊ नंतर थोड्या मत. आता मी चालू पुढे रस्ता कापत कापत. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला आपला हा व्हिडिओ आणि हे आपली ब्लॉग. कारण की गाईज मित्रांनो आपण पेनपासून चालू केलं होतं रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आपण पेन ते इंदापूरपर्यंत. मग इकडचा तर रस्ता आपला थोडासा खराब होतं, पण याच्या पुढचा जो रस्ता आहे ते मित्रांनो एकदम मस्त आणि मक्कन आहे. तर हा देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटला असेल. मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आपली आणि कसा वाटतं आपला ब्लॉग मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा मला. आणि देखील अशी गोष्ट मित्रांनो की तुम्हाला देखील कोणता रस्ता माहीत नसेल आणि तुम्हाला रस्ता जर माहिती करता असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता रस्ता पाहिजे. मी तसाही माझा मी प्रयत्न करू शकतो मित्रांनो की त्या रस्त्यात जाऊन तुम्हाला ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो मी. तर गाईज नक्कीच जरा भेटू आपण नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि त्याच्या पुढचा देखील ब्लॉग आपल्याला नक्कीच लवकर आपण आणूया बघायला. तर गाईज आता आपण पोहोचलोय खूप आता लांब आलोय. तर आता आपला ब्लॉग एडिट करून घेतो आणि तुम्हाला देखील तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो. आणि नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो की नेक्स्ट ब्लॉग कुठला करायचा आणि काय करायचं तर तुम्ही मला सांगा. मी तुमच्यासाठी काही ते प्रयत्न करून ती व्हिडिओ आपण आणायचा प्रयत्न करतो गाईस. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.